त्रिकोणी संख्या म्हणतात. उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊया. कोणत्याही दोन नैसर्गिक क्रमवार जर संख्या घेतल्या, उदाहरण 8, 9, तिथं महत्वाचा शब्द जो आहे तो आहे क्रमवार. मग क्रमवार 8 आणि 9 या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती? बऱ्याच वेळेस परीक्षेला प्रश्न सुद्धा आलेला आहे बघा. कोणत्याही दोन क्रमवार संख्या विचारल्या जातात. मग 8 आणि 9 म्हटल्यानंतर त्यांचा गुणाकार करायचा. 8 गुणिले 9, 8 गुणिले 9 बघा, केला असेल तुम्ही, गुणाकार केला असेल तुम्ही. 8 गुणिले 9, 8 गुणिले 9 किती झाले? 72. 72च्या निम्मी 72ला 2 ने भागायचे. किती संख्या आली? 36. बरोबर आहे. आलेली संख्या कोणती आहे? 36. मग 36 ही जी संख्या आहे तिला आपण त्रिकोणी संख्या म्हणणार आहोत. बघा मला, सर्वात लहान संख्या. आता याच्यावरती येणारे प्रश्न कोणते बघूया. एकदा रिपीट सांगतो. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. क्रमवार संख्या घेतली होती आपण 8 आणि त्याच्यानंतरची लगेच येणारी 9. 8 गुणिले 9 72. 72 त्याच्यानंतर 72चे निम्मे केले, ती संख्या झाली 36. आता सर्वात लहान त्रिकोणी संख्या, सर्वात लहान त्रिकोणी संख्या ती आली आता 1. सर्वात लहान त्रिकोणी संख्या 1. बरोबर. त्यानंतर 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या येतात. 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या येतात. 13 त्रिकोणी संख्या येतात. आज आला त्रिकोणी संख्येवरचा प्रश्न. त्यानंतर आता बघा, त्रिकोणी संख्यामध्ये 3 प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात. पहिली, दोन क्रमवार तुम्हाला नैसर्गिक संख्या दिल्या जातील आणि त्रिकोणी संख्या काढायची. त्यानंतरचा दुसरा मुद्दा, त्रिकोणी संख्यावरती पुन्हा विचारला जाणारा प्रश्न आहे की बघा, एखाद्या त्रिकोणी संख्येचा पाया 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 दिला असता, पाया दिला असता, पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे. बघा, पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे. बघा, आता आपल्याला काय दिलेलं आहे? प्रश्नामध्ये जर तुम्हाला पाया दिला असेल की त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायची आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना त्रिकोणी संख्या अभ्यासली असेल. मी एक प्रश्न देतो तुम्हाला, बघूया आपण उत्तर काढता का, नाहीतर मी तर तुम्हाला सांगणारच आहे. पाया 20 असलेली त्रिकोणी संख्या कोणती? पाया 20 असलेली आता त्रिकोणी संख्या कोणती हे आपल्याला काढायचं आहे. सुरुवातीच्या भागात आपण क्रमवार संख्या दिली असता त्रिकोणी संख्या काढायला शिकलो. आता पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या काढायची आहे. व्हेरी गुड. एका मुलाने काढून सुद्धा सांगितलेले बघा, प्रशांत मुगळे यांनी 210. आता काही मुलांना आलं नसेल तर आपण ती कशी काढायची पद्धत ते बघू. तुम्हाला जो पाया दिलेला असतो, पाया आहे 20. बघा, पाया 20 तुम्ही लिहितायत असं मी गृहीत धरतो. त्यानंतर पुढील संख्या, पायाच्या पुढील संख्या 21. पुढची संख्या घ्यायची, ती झाली म्हणजे 21. ती किती झाली? 21. त्यानंतर ही जी पुढची संख्या असेल त्या पुढच्या संख्येचा दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा. 20 गुणिले 21 भागिले 2 घ्यायची त्याला. 20 गुणिले 21 बरोबर आले 420. 420 420 भागिले 2 म्हणजेच उत्तर येतं 210. उत्तर आलं बघा 210. बघा 210 उत्तर आलं. बरोबर आहे. आता तुम्ही एक उदाहरण देतो मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना, तुम्ही एक काढून बघा. तुम्हाला पाया
10 दिला असता येणारी त्रिकोणी संख्या काढा. बघा वेळ देतोय मी तुम्हाला. पाया 10 दिला तर त्रिकोणी संख्या कोणती? एका जणाचं उत्तर आलं, मी सांगत नाहीये, बाकी जण काढण्याचा प्रयत्न करतायत असं विचार करतोय. पाया 10 आहे तर येणारी त्रिकोणी संख्या कोणती असेल? पाया जर 10 दिला तर त्रिकोणी संख्या, बघा बऱ्याच मुलांची उत्तर येत आहेत, बऱ्याच मुलांची उत्तर आलेत. मी आता ज्यांचे नाही आले त्यांचे बरोबर उत्तर येत आहेत. बघा बऱ्याच मुलांचे, खूप मुलांची उत्तर आलेले आहेत बरोबर. आता काढायची बघा, मी सोडून सांगतोय उदाहरण. पाया 10 दिला होता आपल्याला, 10चा नंतर आपल्याला काही सेकंदात गणित सोडवायचं आहे. पाया 10 दिला, पुढची संख्या 11, 10 गुणिले 11, 11 10 110 भागिले 2 म्हणजेच 55. 55 उत्तर बरोबर आलेले आहेत मुलांना. 55 उत्तर विद्यार्थी मित्रांचं बरोबर आलेलं आहे. बघा आपण त्रिकोणी संख्या घेतली. त्रिकोणी संख्या काढायला शिकलो. क्रमवार जर असेल तर कशी काढायची, त्यानंतर त्रिकोणी संख्या मधला पहिला प्रकार बघितला, पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे. यानंतर आता दुसरा प्रकार, तिसरा प्रकार बघायचा आपल्याला. यामध्ये संख्या दिली असता त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. बघा नोट्स लिहित असेल तुम्ही. संख्या दिली असता त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. आता आपल्याला बघा संख्या दिली आहे तर त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे. बघा हा मुद्दा लिहून घ्या. संख्या दिली, आता संख्या दिली आहे तुम्हाला तर पाया काढायचा आहे. नोट्स लिहित असाल तुम्ही. आता उदाहरण घेऊ आपण एक. बऱ्याच मित्रांचा अभ्यास सुद्धा झालेला असेल. एक उदाहरण देतो, किती जणांचं बरोबर येतं ते बघूया आणि नंतर ते कसं सोडवायचं मी डिटेल्स मध्ये सांगतो. उदाहरणार्थ एक त्रिकोणी संख्या आहे. त्रिकोणी संख्येचा पाया 78 आहे, 78. त्रिकोणी संख्येचा पाया 78 आहे. तर मग ती त्रिकोणी संख्या कोणती? सॉरी, पाया संख्या दिली असता त्रिकोणी संख्येचा आपण पाया काढतोय. आता मी तुम्हाला संख्या दिलेली आहे 78. बघा मी संख्या दिलेली आहे तुम्हाला 78. आता तुम्हाला पाया काढायचा आहे. व्हेरी गुड, उत्तर आलं बघा. एका जणांचं बरोबर आलंय, एक जण थोडस चुकलंय. बरोबर आलंय, 2 उत्तर आलेत आपल्याला. 2 बऱ्याच जणांची उत्तर येत आहेत. आपण शिकतोय काय की संख्या दिली असता त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. मी तुम्हाला संख्या दिलेली 78. बरोबर उत्तर येत आहेत मुलांचे. 78 संख्या दिली होती आपण, तिचा पाया काढतायत. बरोबर उत्तर येतंय. भागवत बरोबर, ठीक आहे. आता आपण सोडवायला सुरुवात करू. मी स्पष्टीकरण देतो, ज्यांचं उत्तर बरोबर आलं त्यांचं अभिनंदन. आता बाकीच्यांसाठी स्टेप्स आपण सांगूया. बरोबर, मी संख्या दिली होती 78. मग त्याला 78 गुणिले 2, जी संख्या आहे त्या संख्येला 2 ने गुणायचं सुरुवातीला. बघा 78 गुणिले 2 उत्तर येतं 156. बरोबर, मग आपल्याला 156 उत्तर आलं, गुणाकार आला 78 गुणिले 2. 156च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या, 156च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या आपल्याला बघायची. यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक वर्ग, पूर्ण 30 पर्यंतचे वर्ग किंवा मिनिमम 20 पर्यंतचे वर्ग आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. आता वर्ग कोणते, तर 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4. वर्ग म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे. 1 चा वर्ग 1. बघा तुमच्याकडे जर वही असेल तर लगेच वही आणि पेन जर असेल तर आपण पटकन उत्तरापर्यंत येऊया. 1 गुणिले 1 1. 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 25, 6 36, 7 49, 8 64, 9 61, 9 81, 10 100, 11 121, 12
144, 13 169. मला इथपर्यंतच वर्ग घ्यायची. मला उदाहरणापर्यंत आपण आलो होतो 156. बरोबर. 156च्या अलीकडची वर्गसंख्या, पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे? 144. बरोबर. आणि जर आपण 169 जर घेतली तर ती नंतरची झाली. मग 144 संख्या आहे. मग 144 संख्या घेतल्यानंतर एक विचार करायचा की 144 कशाचा वर्ग आहे? बरोबर. 144 कशाचा वर्ग आहे? 12चा. मग उत्तर आलं 12. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हे उदाहरण सोडत असताना आपल्याला किती वेळ लागला? शिकण्यासाठी 2 मिनिट लागले जवळपास. तर आपल्याला हे परीक्षेला उत्तर काढत असताना काही सेकंद आहे आपल्याकडे, 30 सेकंदाच्या आत, 10 सेकंदाच्या आत आपल्याला सोडवायचे उदाहरण. याची ट्रिक्स कशी असणार बघा थोडी. त्रिकोणी संख्या गुणिले लगेच 2 करायची. 2 केल्यानंतर जे उत्तर येईल त्याच्या उत्तराच्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या शोधायची. पूर्ण वर्णसंख्या शोधली की त्याचं वर्गमूळ काढायचं आणि त्याचं वर्गमूळ म्हणजे त्या त्रिकोणी संख्येचा पाया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलो की संख्या दिली असता त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. यामध्येच पुन्हा त्रिकोणी संख्येवरती अजून 4 नंबरचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एखाद्या संख्येचा नंतर क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या काढा, किंवा एखाद्या संख्येच्या अगोदरची संख्या काढा. एखाद्या संख्येच्या अगोदरची क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या काढा. याचा 4 नंबरचा मुद्दा लिहा. संख्येच्या नंतर क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या काढणे. बघा आता एक उदाहरण घेऊया आपण. तुमच्याकडे पेन आणि वही असेल, अगोदर प्रश्न लिहा. तुम्हाला 30 सेकंद मी वेळ देतो उत्तर काढण्यासाठी. 21 उदाहरण. 21 नंतर क्रमाने येणारी तिसरी संख्या कोणती? 21 नंतर क्रमाने येणारी त्रिकोणी तिसरी संख्या कोणती? बघा वेळ देतोय मी. एकवीस नंतर क्रमाने येणारी तिसरी संख्या काढा. बघा आलंय, काही मुलांचं उत्तर येतंय. 21 गुणिले 2 बरोबर येत आहेत. बघा एका विद्यार्थी विकास शिंदेचं उत्तर बरोबर आलेलं आहे. विकास शिंदे, योगिता जिराटू यांचं सुद्धा उत्तर बरोबर आलेलं आहे. 21 नंतर उदाहरण आपलं 21 नंतर क्रमाने येणारी तिसरी संख्या काढा. बरोबर उत्तर येतात मुलांचं. बघूया आता. 30 सेकंद झाले आपले. मी पद्धत सांगतो. जे नवीन ज्यांचं उत्तर आलं त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांना ते नाही आलं त्यांनी बघा करेक्शन कुठं करायचे. 21 नंतर येणारी संख्या, आपण संख्या कोणती घेतली होती? 21. मग 21 गुणिले 2 करा. सुरुवातीला 42. 42 ही संख्या आली. 21 गुणिले 2 42. मग अलीकडील पूर्ण वर्ग संख्या, मग 42च्या अलीकडं कोणत्या पूर्ण वर्ग संख्या आहे? बघा आपण आताच वर्ग लिहिले होते. 1 चा वर्ग 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36 आणि 7 चा 49. बघा 42 पेक्षा 36 कमी आहे. मग आपण कोणती घेणार? 36. मग 36, मग 36चं वर्गमूळ किती निघतंय? व्हेरी गुड, 6. वर्गमूळ काढणे म्हणजे काय? तर 36 कशाचा वर्ग आहे असा विचार करायचा आपण. 36 कशाचा वर्ग आहे? मग 6चा वर्ग आहे, म्हणून 36चं वर्गमूळ 6. मग ती संख्या आली आपली कोणती? 6. बघा आता 6 संख्या आली. आपल्याला 6 नंतर येणारी किती नंबरची संख्या काढायची आहे? तिसरी. मग त्यामध्ये जितक्या नंबरची संख्या काढायची असेल ती ऍड करायची. 6 प्लस 3 किती झाली? 9. बरोबर. मग आपल्याला 9, आणि आता नंतर 9 संख्या आली. 9च्या पुढची संख्या कोणती आहे? 10. 9 गुणिले 10 भागिले 2. 9 गुणिले 10 म्हणजे 90 भागिले 2 बरोबर आले 45. उत्तर 45 आलं. बघा 45 उत्तर आलेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन.
बघा, आता मी तुम्हाला ट्रिक सांगतो. एखाद्या संख्येच्या नंतर क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या काढणे हा मुद्दा होता. उदाहरण घेतलं होतं आपण 21 नंतर क्रमाने येणारी तिसरी संख्या. आता तुम्ही तुमच्याकडे 30 सेकंद देतो मी, 30 सेकंद. तुम्ही एक संख्या घ्या आणि त्या संख्येनंतर येणारी चौथी, पाचवी, सहावी कोणतीही संख्या तुम्ही काढू शकता. कोणतीही संख्या तुम्ही काढू शकता. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. ते उदाहरण तुम्हाला सोडवायचे. 36 नंतर क्रमाने येणारी पाचवी संख्या काढा. बघा उदाहरण, 36 नंतर क्रमाने येणारी पाचवी त्रिकोणी संख्या काढा. 36 नंतर क्रमाने येणारी पाचवी संख्या तुम्हाला काढायचे. छत्तीस नंतर येणारी पाचवी संख्या तुम्हाला काढायची आहे. तुम्ही नंतर सुद्धा ते काढू शकता. ओके. नंतर बघा, आता हे झालं एखाद्या संख्येनंतर क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या काढणे आपण शिकलो. आता अगोदरची संख्या जर असेल तर आपण कशी काढायची ते बघूया. की 21 अगोदर 3 क्रमाने 21 अगोदर तिसऱ्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या काढा. अगोदर, प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या. अगोदर जर असेल तर त्याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या बघायची. त्याच्या वर्गमुळामधून ते आता आपण जे ऍड केले होते 3 ते मायनस करायचे व नेहमीप्रमाणे त्याला आपल्या संख्या काढायची. अगोदरची असेल तर फक्त जिथं आपण +3 केले होते तिथं आपण -3 करायचे. सर एकदा प्रश्न सांगा प्लीज. -3 करायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक संख्या घेतली आज, त्रिकोणी संख्या. हो, मी सर्वांना पीडीएफ, याच्या जे पीडीएफ आहे ते पाठवतो. मला आज तांत्रिक अडचण आल्यामुळे मी तुम्हाला स्क्रीन शेअर करू शकत नाहीये. माझी स्क्रीन शेअर करून मी पीपीटी सुद्धा तयार करून घेतली होती. त्याचं पूर्ण पीडीएफ मी तुम्हाला या तासिकानंतर पूर्ण पीडीएफ व्हॉट्सअप ग्रुपला पाठवून देतो. आज आपण शिकलेला जो टॉपिक आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या काढत असताना त्रिकोणी संख्या काढण्याची व्याख्या 2 रिव्हिजन घेतोय. बघा तुम्हाला रिकॉल होतंय का? 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. हे पहिला प्रकार. त्यानंतर पाया दिला असता त्रिकोणी संख्या काढणे हा एक प्रकार शिकलो. त्यानंतर दुसरा प्रकार शिकलो आपण, त्यामध्ये संख्या दिली असता त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. नंतर तिसरा प्रकार आपण त्यामध्ये शिकलो, एखाद्या संख्येच्या नंतर क्रमाने येणारी त्रिकोणी संख्या काढणे. क्रमाने येणारी, मग तुम्हाला परीक्षेला कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. 4थी, 5वी, 10वी, 12वी कोणतीही क्रमाने येणारी संख्या तुम्ही काढू शकता. त्यानंतरचा आपण अजून एक मुद्दा शिकलो यामध्ये, एखाद्या संख्येच्या अगोदरची येणारी त्रिकोणी संख्या काढणे. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणी संख्या पूर्ण हा जो संख्याचा प्रकार आहे हा पूर्ण झालेला आहे. यावरती तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही अडचण असल्यास तुम्ही व्यक्तिगत किंवा ग्रुपवर उदाहरणं टाकू शकता. काही अडचण आली याच्यावरती परीक्षेमध्ये तर परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नावरती ते टाकू शकता. आता संख्येचा पुढचा प्रकार आपण घेतोय. संख्येचा पुढचा प्रकार आहे चौकोनी संख्या. त्रिकोणी संख्या झाली. 15 नंबरचा संख्येचा प्रकार आहे चौकोनी संख्या. एका ओळीत मध्ये आपण त्याची व्याख्या लिहून घेऊ. कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येस चौरस संख्या म्हणतात. बघा, कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येस चौरस संख्या म्हणतात. आता इथं शब्द महत्वाचा आहे, पूर्ण वर्ग. आता पूर्ण वर्ग या अगोदर माझी तर विनंती असते प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला की 30 पर्यंतचे जे वर्ग आहे ते वर्ग आपले पाठ पाहिजे, म्हणजे आपल्याला पाठ पाहिजे, म्हणजे लिहिता आले पाहिजे फास्ट मध्ये. त्याच्यावरती मी एक सुंदरचं टॉपिक सुद्धा घेणार आहे, पायथागोरसचं प्रमेय. पायथागोरसचे त्रिकुट हे सुद्धा परीक्षेला विचारले जातात. एक प्रश्न 100% त्याच्यावरती असतो, तर तो आपण स्वतंत्र घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आज 30 पर्यंत वर्ग एका वहीवरती लिहून घ्यायचे आणि तुम्हाला फास्ट वर्ग संख्या ओळखता आली पाहिजे, वर्ग ओळखता आला पाहिजे.
तसं चौकोनी संख्या आपण व्याख्या लिहिली, कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येस चौरस संख्या म्हणतात. मग आता त्याचं सूत्र कोणते? तर नैसर्गिक संख्येचा तुम्ही जर वर्ग केला तर तुम्हाला चौकोनी संख्या मिळते. उदाहरणार्थ 4 ही एक चौकोनी संख्या आहे. 9 चौकोनी संख्या आहे. 16 एक चौकोनी संख्या, म्हणजे ज्या वर्ग संख्या असतील त्यांना आपण चौकोनी संख्या म्हणतात. मग चौकोनी संख्या 3 होईल का? नाही, कारण 3 कशाचाच वर्ग नाही. 2 नाही, 5 नाही. तर एवढं एक कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायची, पूर्ण वर्ग संख्येस चौरस संख्या किंवा चौकोनी संख्या म्हणतात. पुढील संख्यांचा प्रकार घेतो मित्रांनो. परिमेय संख्या. बघा, परिमेय संख्या जो सर्वात महत्वाचा घटक इयत्ता 7वीच्या पुस्तकात आहे. परिमेय संख्या. परिमेय संख्या कशाला म्हणतात, त्याचे प्रकार किती आहे, त्यावरती कोणकोणते प्रश्न विचारले जातात आपण आज बघणार आहोत. परिमेय संख्येला संख्याचा सर्वात मोठा गट म्हणला जातो. बघा, आठवते का परिमेय संख्या म्हणजे काय? बघा, तुम्हाला रिकॉल करा, 5 सेकंद देतो मी. परिमेय संख्या म्हणते की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं, विचार करू. बघा, परिमेय संख्या म्हटल्यानंतर काय आलं तुमच्या समोर? विकास शिंदे यांनी वर्ग पाठवले लिहून. परिमेय संख्या म्हणलं की काय आलं तुमच्याकडं? व्हेरी गुड. एका विद्यार्थ्याने उत्तर पाठवलं P/Q स्वरूप. बर, P/Q स्वरूपातील संख्या म्हणजे परिमेय संख्या. विद्यार्थी मित्राची एका संकल्पना आहे P/Q स्वरूपात. बघा, आता आपण डिटेल्स मध्ये घेऊया. परिमेय संख्या म्हणजे काय? तर P/Q अंश छेद स्वरूपातील संख्या. अंश छेद स्वरूपातील संख्या. आपण ज्या अपूर्णांकातील संख्या लिहितो बघा, 3/4, 2/1, 5/3, ज्या अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहिलेल्या संख्या असतात म्हणजे P/Q. इथं P आणि Q ह्या पूर्णांक संख्या पाहिजे. कोणत्या संख्या असायला पाहिजे? पूर्णांक असायला पाहिजे. परंतु Q बरोबर 0 नको. Q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे Q बरोबर जर 0 असेल तर काय होईल सांगा, विचार करा. Q बरोबर जर 0 असेल तर ती उत्तर 0 होईल जाईल. मग P/Q स्वरूपातील संख्या असेल त्याबद्दल Q बरोबर 0 नको, या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. त्यानंतर ज्या संख्यांचं 2 नंबरचा मुद्दा, P/Q स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतो. मी 3 प्रकार केलेले. दुसरा प्रकार आहे वर्गमूळ घनमूळ निघणाऱ्या संख्या. ज्या संख्यांचं आपण वर्गमूळ काढू शकतो, वर्गमूळ आणि घनमूळ काढू शकतो. उदाहरणार्थ वर्गमुळात 4. वर्गमुळात 4 या संख्येचं वर्गमूळ किती असेल? वर्गमुळात 4चं वर्गमूळ किती? एका जणांना उत्तर दिलं 2. 2 उत्तर दिलं वर्गमुळात 4चं. बघा, हे अर्ध उत्तर बरोबर. मला सांगा, 2चा वर्ग केला तर किती येतो? 4. -2चा जर वर्ग केला तर तो किती येतो? -2चा वर्ग करा, किती येतो तो उत्तर? 4. 4च येतं. मग वर्गमूळ काढत असताना विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्गमूळ काढत वर्गमूळ 4चा जे वर्गमूळ येते +2 आणि -2 सुद्धा आहे. म्हणूनच परिमेय संख्येमध्ये एक +2 आणि -2. मग कधीही लक्षात ठेवायचं, एखाद्या संख्येचं वर्गमूळ हे प्लस आणि मायनस मध्ये असतं. त्यामध्ये 8वी मध्ये आपण एक वाक्य बघितलं होतं की कोणत्याही ऋण संख्या जर असेल तरी सुद्धा तिचा वर्ग धन असतो. म्हणजे वर्गमूळ व घनमूळ निघणाऱ्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. अजून तिसरा प्रकार दशांश रूपातील संख्या. आवृत्ती व अखंड आवृत्ती असेल तर त्या संख्यांना सुद्धा आपण परिमेय संख्या म्हणतो. मग तीन प्रकार आपण बघितले. परिमेय संख्या कोणाला म्हणायचं? P/Q स्वरूपातील संख्यांना परिमेय संख्या आपण म्हणणार, म्हणजे ज्या संख्या मराठीमध्ये
अंश आणि छेद स्वरूपात लिहिलेले असतील, 3/4, 4/5, -3/4 या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणायचं. ज्यांचं वर्गमूळ निघू शकतं, घनमूळ निघू शकतं, अशा संख्यांना सुद्धा आपण परिमेय संख्या म्हणणार. आता त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की 30 पर्यंत जर वर्गपाठ असेल, पटकन आलं तुम्हाला वर्गमुळात 144, उत्तर येतं 12, वर्गमूळ निघतं. घनमूळ, विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा देत असताना 1 ते 10 पर्यंत तरी आपले घन पाठ पाहिजे आणि 1 ते 20-30 पर्यंत वर्ग पाहिजे. त्याच्यावरती 2 मार्क परीक्षेला आरामशीर तुम्हाला मिळून जातात. त्यानंतर 3 प्रकार बघितले. मग परिमेय संख्या, ह्या संख्या सर्वात मोठा गट आहे. मग या परिमेय संख्यामध्ये कोणकोणत्या संख्या येतात बघा. एक व्हेन डायग्राम बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारली जाते, दाखवली जाते परिमेय संख्येचे. त्यामध्ये परिमेय संख्यामध्ये उजळणी सुद्धा, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, त्यानंतर आपण काल बघितलेल्या पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या, एवढ्या सर्व संख्या ह्या परिमेय संख्यात इन्क्लूड होतात. मग आपल्याला परिमेय संख्येचा संच जर दाखवायचा असेल, त्याच्यामध्ये नॅचरल नंबर, होल नंबर्स आणि इंटिजर्स सगळे इन्क्लूड होतात. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुढे एक प्रश्न पडायला पाहिजे होता की पाय ही संख्या परिमेय आहे का? मला उत्तर सांगा. पाय ही संख्या, पाय पाय जी आपण गणितामध्ये पाय ही संख्या वापरतो, 22/7 ही परिमेय आहे का? व्हेरी गुड. एका विद्यार्थ्यानं उत्तर दिलं नाही, पाय ही संख्या परिमेय नाही. बरं का बरं नसेल परिमेय संख्या ती? काय विचार आपल्या मनात? पायची किंमत आपण लिहितो गणित सोडवत असताना 22/7. ही तर अंश आणि छेद स्वरूपात झाली, मग ही परिमेय नाही. परीक्षेला प्रश्न विचारू शकतो, पाय ही परिमेय आहे का? बऱ्याच मुलांची उत्तर येत आहेत, पाय ही परिमेय संख्या नाही, कारण 22/7 घेतल्यानंतर त्याची आपण फिक्स व्हॅल्यू काढू शकत नाही. त्याची आपण फिक्स व्हॅल्यू काढू शकत नाही. म्हणून पाय ही परिमेय संख्या नसून ती अपरिमेय संख्या आहे. आवृत्ती येत नाही, बरोबर. म्हणून एक ओळ लिहून घ्या टिप्स मध्ये की पाय ही अपरिमेय संख्या आहे, परिमेय नाही. एक टिप्स तुमच्या बाजूला जर लिहून घेतली तर काम आहे. पाय ही अपरिमेय संख्या आहे, परिमेय नाही. विद्यार्थी मित्रांनो, 2 संख्या आपण बघितल्या, त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या. 3 बघितल्या, त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या, परिमेय संख्या. आता आपल्याला नंतरची येणारी संख्या उगानं अपरिमेय संख्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस 7वी 8वी मध्ये असताना हा टॉपिक जशाला तसाच आहे, अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या कोणाला म्हणायचं, त्याचे 3 पॉइंट्स मी काढलेले. तुम्ही ते 3 पॉइंट जर लक्षात ठेवले तरी तुम्हाला अपरिमेय संख्या बेसिक त्याचं क्लिअर होऊन जाईल. दशांश रूप नंबर 1 चा पॉइंट आहे, दशांश रूपातील मांडणी अखंड असते, अखंड व अनआवृत्ती असते. नंबर 1. नंबर 2, अंश आणि छेद रूपात नसतात. या संख्या ज्या आहे त्या अंश आणि छेद रूपात नसतात. मग ज्या अंश आणि छेद रूपात असतात त्या परिमेय, आणि ज्या अंश आणि छेद रूपात नसतात त्या अपरिमेय. 3 नंबरचा मुद्दा, वर्गमूळ, घनमूळ आणि एनवे मूळ निघत नाही अशा संख्या म्हणजेच अपरिमेय संख्या. आता उदाहरण बघूया आपण. मला सांगा, तुम्हाला 4चं वर्गमूळ मी विचारलं होतं. 4चं वर्गमूळ विचारल्यावर तुम्ही उत्तर सांगितलं होतं +2 -2. बरोबर आहे? 4चं उत्तर तुम्ही सांगितलं होतं +2 -2. मला आता सांगा, वर्गमुळात 5 आहे तर 5चं वर्गमूळ किती? बघा, वर्गमुळात 5चं वर्गमूळ किती? 5 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का? नाही. मग त्याचं वर्गमूळ तुम्ही सांगू शकत नाही. करेक्ट. म्हणून 5 वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या झाली. थोडक्यात व्याख्या करू आपण
की ज्याचं वर्गमूळ आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. जसं 4चं वर्गमूळ +2 -2, त्यानंतर 9चं वर्गमूळ +3 -3, पण वर्गमुळात 8चं वर्गमूळ तुम्ही काढू शकता का, सांगू शकता का तोंडी? नाही. आपण बेसिक एवढंच लक्षात ठेवू, ज्याचं वर्गमूळ आपण तोंडी सांगू शकत नाही, NV मूळ तोंडी सांगू शकत नाही, अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणणार आहोत. त्यानंतरचा संख्येचा प्रकार आहे 18वा वास्तव संख्या. वास्तव संख्या बघा, विचार करा, वास्तव संख्या म्हटल्यानंतर तुमच्या समोर काय आलं? वास्तव संख्या म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये रिअल नंबर म्हणतो. मग वास्तव संख्या कशा बनतात? तर परिमेय अधिक अपरिमेय दोन्ही संख्यांनी मिळून जो संच बनतो किंवा ज्या संख्या बनल्या जातात की ज्यांच्यामध्ये परिमेय सुद्धा असतात आणि अपरिमेय सुद्धा असतात, या सगळ्या संख्या जर मिळवल्या तर त्या संख्या ह्या वास्तव संख्या होतात. त्यांना वास्तव संख्या म्हणतात. मग कधी कधी परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की वास्तव संख्या बरोबर काय? तर परिमेय संख्या अधिक अपरिमेय संख्या दोन्हींची जर बेरीज केली तर त्याला आपण वास्तव संख्या म्हणतो. त्यानंतरचा संख्यांचा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो काल्पनिक संख्या. काल्पनिक संख्या ज्या आपल्याला 11वीला आहेत, चला तर इमॅजिनरी नंबर्स. मग ज्यांचं बघा, इमॅजिनरी नंबर्स म्हणजे कोणतं लक्षात ठेवायचंय आपल्याला? ज्यांचं वर्गमूळच निघत नाही, ज्या ऋण संख्या असतात. इमॅजिन करू शकतो आपण -4 -3 -2. मग वर्गमुळात -4चं वर्गमूळ काय असेल? बघा, वर्गमुळात -4चं वर्गमूळ किती? नाही निघत. वर्गमुळात 9चं वर्गमूळ किती? नाही निघत. पण ज्यांचं मायनस असेल, ज्या संख्या वर्गमुळात मायनस असेल, ज्यांचं वर्गमूळ निघत नाही, अशा संख्यांना आपण काल्पनिक संख्या म्हणणार. नंतरचा प्रकार आहे संख्यांचा घनसंख्या. आता घनसंख्या म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला घनसंख्या याचा उपयोग आपल्याला बुद्धिमत्तामध्ये सुद्धा होणार आहे. ज्यावेळेस आपण संख्या मालिका एक स्वतंत्र बुद्धिमत्तेचं जे टॉपिक घेणार आहोत, त्यामध्ये घनसंख्या, वर्गसंख्या, मूळ संख्या, समसंख्या, बेरीज बस्त संख्या या सर्वांचा उपयोग आपल्याला तिथे होणार आहे. मग घनसंख्या म्हणजे काय? तर काहीच नाही, तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे घन हे पाठ करणं आहे. 1 ची घनसंख्या किती? 1. 2चा घन किती? घनसंख्या म्हणजे काय? तर त्या संख्येशी 3 वेळेस गुणाकार करायचा. वर्ग करत असताना आपण 2 वेळेस गुणतो, घन करताना 3दा गुणायचं. बघा, आपण 2चा घन करून बघूया. व्हेरी गुड, 8 उत्तर आलं. पण 2 गुणिले 2 गुणिले 2 बेदुनी 4 आणि 4 दुनी 8, या 2चा घन आला 8. तसं 3चा घन जर केला तर तो किती येतो? 27. सॉरी, किती येतो? 3चा घन करा, 27. बरोबर. असं तुम्हाला आज 1 ते 10 पर्यंत घन तयार करायचे. 1 ते 30 पर्यंत वर्ग तुम्हाला लिहून घ्यायचे. बघा, आपण आता सुरुवातीला बेसिक कंप्लीट करून घेतो. आज आपल्याला जो सराव करायचा 1 ते 10 पर्यंत घन, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, त्यानंतर मी काल एक सराव सांगितला होता की 1 ते 100 पर्यंत येणाऱ्या मूळ संख्या त्या सुद्धा आपल्याला लिहायच्या आहे. त्यानंतर संख्येचा प्रकार आहे 21वा बेरीज व्यस्त संख्या. बेरीज व्यस्त, तिलाच आपण विरुद्ध संख्या सुद्धा म्हणतो. विरुद्ध संख्या सुद्धा म्हणतो. मग बेरीज व्यस्त संख्याला आपण कसं म्हणू? दिलेल्या 2 संख्यांची बेरीज जर 0 येत असेल तर त्यांना एकमेकांच्या विरुद्ध संख्या म्हणतात. बघा, एक ओळीत लिहू शकता तुम्ही. दिलेल्या 2 संख्यांची बेरीज 0 येत असेल तर त्यांना विरुद्ध संख्या म्हणतात. 2 संख्यांची बेरीज. आता विरुद्ध संख्या 5. 5 ची विरुद्ध संख्या -5. आपण जर दोघांची बेरीज केली तर उत्तर किती येतं? 0.
विरुद्ध संख्या म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायची 30 संख्या आणि तिची ऋण संख्या. 4 असेल तर 4ची विरुद्ध संख्या -4. 100 असेल तर 100ची विरुद्ध संख्या -100. म्हणजे दोघांची बेरीज केली तर उत्तर जर 0 येत असेल तर त्यांना विरुद्ध संख्या असे म्हणतात. बघा, परीक्षेला कधी कधी खूप सोपा आणि गुगली सुद्धा प्रश्न विचारला जातो की 10ची विरुद्ध संख्या कोणती. फक्त उत्तर असतं आपलं -10. बरोबर. त्यानंतर आपल्याला संख्येचा पुढचा प्रकार बघायचा आहे, गुणाकार व्यस्त संख्या. गुणाकार व्यस्त संख्या बघा, गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय, त्याच संख्यांना युगक्रम संख्या सुद्धा म्हणतात, झेड आकारातल्या संख्या. यामध्ये एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, शून्याला गुणाकार व्यस्त संख्या नाही. लिहून घ्या, शून्याला गुणाकार व्यस्त संख्या नाही. बर, उदाहरण घेऊया आपण. 5 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या लिहा. बघूया आता. 5 या संख्येची आपल्याला गुणाकार व्यस्त संख्या लिहायची. किती लिहिली जाईल ती? -5. 5 या संख्येची गुणाकार संख्या व्यस्त लिहायची आपल्याला. बघा, एक उत्तर आलं, 2 जणांचं उत्तर आलं, बऱ्याच मुलांची उत्तर येतात. बघा, 5 या संख्येची गुणाकार व्यस्त जर संख्या आपल्याला लिहायची, मी सांगतो आता उत्तर, त्याला फक्त 1 अंशामध्ये घ्यायचा. 1/5. किती? 1/5. मग कोणत्याही संख्येची गुणाकार व्यस्त संख्या जर लिहायची असेल, बघा, 5 ची गुणाकार व्यस्त संख्या 1/5 आली. 7 या संख्येची गुणाकार व्यस्त जर लिहायची असेल, 7 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या काय? 1/7. बरोबर. तर तसेच आपल्याला 9वीला उदाहरण सोडत असताना आता मी एक संख्या सांगतो तुम्हाला, 2/3. आता बघा, 2/3 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती असेल? 2/3. आलं उत्तर बरोबर. 2/3 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या बरोबर. बघा, आता 2/3 आहे, हिची गुणाकार व्यस्त संख्या करायची म्हटल्यावर आपल्याला फक्त जी संख्या छेदामध्ये आहे तिला आपण अंशात घेणार आणि अंशामधली संख्या छेदामध्ये घेणार. म्हणजेच 2/3 ची झाली 3/2. 3/2. बरोबर. या संख्यांना आपण आता गुणाकार व्यस्त संख्या म्हणू. गुणाकार व्यस्त संख्या झाली. यानंतरचा प्रकार आहे आपल्याला रोमन संख्या. बघा, येत्या 5वीच्या वर्गामध्ये खूप सुंदर टॉपिक दिलेला आहे, रोमन संख्या. रोमन संख्या लिहायच्या. बऱ्याच परीक्षेला, स्पर्धा परीक्षेसाठी प्रश्न सुद्धा येतो, खालील दिलेली संख्या रोमन संख्येत लिहा किंवा रोमन संख्येत चिन्हात दिलेली संख्या अंकात लिहा, असा प्रश्न मे बी विचारला जाऊ शकतो. आता रोमन संख्याचे चिन्ह आपण बघूया. पहिले सुरुवातीला आपल्याला चिन्हांची ओळख झाली तर आपल्याला संख्या लिहिणं सोपं जाईल. आय, कॅपिटल आय म्हणजे 1 गृहीत धरलं जातं. त्यानंतर बघा, व्ही, कॅपिटल व्ही हे अक्षर कोणत्या अंकासाठी दाखवलं जातं? तुमच्याकडे जर पेन वही असेल तर लिहून घ्या. आय 1 अक्षर एका अंकासाठी, व्ही 5 अंक दाखवण्यासाठी, एक्स 10 अंक दाखवण्यासाठी, एल, कॅपिटल एल 50 अंक दाखवण्यासाठी, सी 100 अक्षर दाखवण्यासाठी, अंक दाखवण्यासाठी, सॉरी, डी हे अक्षर 500 अंक दाखवण्यासाठी आणि एम हे अक्षर 1000 अंक दाखवण्यासाठी. लिहित असताना बघा, 1 अंक 3 वेळेस पेक्षा जास्त लिहिता येत नाही. कोणताही 1 अंक असेल तो 3 वेळेस पेक्षा आपल्याला जास्त लिहिता येत नाही. मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता तुम्ही म्हणसान सर यामध्ये एक बारचा सुद्धा उपयोग केला जातो. बारचा, या बारचा उपयोग आपण 1000 ची पट दाखवण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ
बार म्हणजे काय, आपण संख्यावरती जे एक रेषा देतो त्या संख्येला आपण बार म्हणतो, त्या रेषेला आपण बार म्हणतो. मग तुम्हाला एक उदाहरण देतो मी, ते लिहून दाखवा मला. 90 ही संख्या, 90 एकच उदाहरण घेतो वेळेमुळे मी. 90 ही संख्या रोमन संख्यात कशी लिहिणार? 90 बरोबर उत्तर आलं त्याचं. 90 ही संख्या लिहायची आपल्याला. 90 बरोबर बरोबर बरोबर. आता मी काही संख्या तुम्हाला सांगतोय, त्या संख्यांचा सराव तुम्हाला करायचा आहे. संख्या घ्या 475. तुमच्याकडे पेन असेल तर लिहून घ्या. 475. त्यानंतर 999. 999. त्यानंतर घ्या 78. 78 आणि 5002. 5002. सर हे स्क्रीनवर तुम्ही करत आहात का? नाही सर, मी नाही करतोय सर. अरे हे मग कोण करते हे? मग स्क्रीन बंद करा ना सर. मग ही पांढरी स्क्रीन. जयेश आहे सर, कोणतरी जयेश नावाचं. जयेश बंद कर रे, हे सगळे स्क्रीन बंद कर. सॉरी टू से बट सर लहान मुलांना बसवतात समोर. जयेश होता सर. हे स्क्रीनवरच सगळं काढून टाका. थँक्यू सर, प्लीज कंटिन्यू. त्यानंतरचा संख्येचा प्रकार आहे द्विमान संख्या. द्विमान संख्या ज्याला आपण बायनरी सिस्टीम्स म्हणतो. बायनरी 0 आणि 1 या संख्येचा वापर करून ज्या संख्या तयार होतात त्यांना द्विमान संख्या म्हणतो. द्विमान संख्या तयार करत असताना ज्याच्यामध्ये पाया जो आहे, पाया 2 घेतला जातो, 10 घेतला जातो. दशमान पद्धतीत पाया 10 असतो, तर द्विमान मध्ये जो पाया आहे तो पाया 2 असतो. बघा, एखाद्या संख्येचा पहिला घात, 2चा पहिला घात कोणतीही संख्या असेल आणि तिचा जर घात पॉवर 1 असेल तर तिची किंमत 1 येते. हे प्रश्न महत्वाचा लक्षात ठेवा. कोणत्याही संख्येचा घात, मग 100 असेल आणि 100चा घात जर तुम्ही 1 लिहिला असेल तर त्याची किंमत किती येते? 1. बघा, 2 असेल आणि 2च्या डोक्यावरती जर 1 असेल तरी त्याची किंमत 1च. कोणत्याही एक टिप्स लिहून घ्या की कोणत्याही संख्येचा घात 1 असेल तर त्या संख्येची किंमत ही 1च असते. आता बघा, 2चा पहिला घात किती येतो? 1. 2चा दुसरा घात किती येतो? लिहून घेऊया आपण हे 4. 2चा दुसरा घात म्हणजे 2 गुणिले 2 4. 2चा तिसरा घात किती म्हणजेच घन 2 गुणिले 2 गुणिले 2 8. 2चा चौथा घात 16. 2चा पाचवा घात 32. 2चा सहावा घात 64. 2चा सातवा घात 128. 2चा आठवा घात 256. 2चा नववा घात 512 आणि 2चा 10वा घात 1024. बरोबर आहे. एक चूक झाली होती माझी. 2चा शून्य जर घात असेल, बरोबर आहे, 2चा शून्य जर घात असेल तर त्याची किंमत 1 येते. कोणत्याही संख्येचा घात हा 0 असेल तर त्याची किंमत 1 येते. बरोबर. अनावधानानं चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो. आता वेळ 9 वाजलेले आहेत. आज आपण संख्येचे सर्व प्रकार बघितलेले आहेत. संख्येचे एकूण आपण 25 प्रकार बघितलेले विद्यार्थी मित्रांनो. या संख्येच्या प्रकार म्हणजे बेसिक्स आहे. या संख्येच्या प्रकारावरती आपण विविध प्रकारचे उदाहरणं सोडवणार आहोत.
या संख्येच्या प्रकाराची PDF मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला आज पाठवून देतो. काल माझ्याकडून पाठवणं झाले नाही, आज मी तुम्हाला पाठवून देतो आणि माझं हे सत्र मी थांबवतो. धन्यवाद सर. सर आमच्या ग्रुपवर पण आली पाहिजे बरं का. भरपूर धन्यवाद सर आपलं. आदरणीय निकम सर, फार सुंदर पद्धतीनं आपण गणितच्या आणि परीक्षेला काय येईल या अनुषंगाने सुद्धा मांडणी केली. चैतन्य साधनेच्या वतीने आपले खूप खूप आभार. आणि सर्व विद्यार्थी मित्र, आज मला आनंद वाटला की आज म्हणजे मागच्या 2 दिवसामध्ये जेवढा डिस्टर्ब झाला तेवढा डिस्टर्ब आज झाला नाही. तर अशी शिस्त आपण पाळावी अशी विनंती आहे. पुन्हा स्क्रीनच्या बाबतीमध्ये एक सूचना आहे की स्क्रीनला कृपया ते काही रेषा मारणे वगैरे हे जे प्रकार आहे का, ते हॅकिंग सारखा प्रकार आहे, तसं काही करू नका. हे सगळं आपण सत्र तुमच्यासाठी, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी करीत आहोत. त्यामुळे तुमचं सहकार्य आवश्यक आहे. तुमचेही आभार व्यक्त करतो आणि संध्याकाळी 6 वाजता आपण मानसशास्त्राच्या वर्गाला भेटूया. धन्यवाद. धन्यवाद सर. ओके सर.